Problem set 1.5. Last question. Question number 6. If you listen very carefully, then you can solve this one. So at first, listen and try to form the equation first. Listen carefully. I am reading this question. Okay. Out of 1900 kilometers, Vishal traveled some distance by bus and some by aeroplane. Bus travels with average speed 60 km per hour and the average speed of aeroplane is 70 km per hour. It takes 5 hours to complete the journey. Find the distance Vishal traveled by bus. Listen, what is the question? आपल्या बघा क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे. विशाल नावाचा एक गृहस्थ आहे. त्याने 1900 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलेला आहे. Listen carefully. Suppose this one is the distance which is 1900 kilometers. विशालला 8 स्पॉट पासून B स्पॉट पर्यंत जायचं आहे. The total distance is 1900 kilometers. But he traveled some distance by bus and some distance by aeroplane. Suppose he traveled this one, distance AC by bus, and suppose distance CB by aeroplane. बघा लक्षात येतं का बघा. विशाल इथून इथे पर्यंत जाणार आहे. टोटल डिस्टन्स आहे 1900 किलोमीटर. तो त्यांनी काही डिस्टन्स बसने ट्रॅव्हल केला. बघा इथून इथे पर्यंत बसने आला समजा आणि इथून पुढचं डिस्टन्स त्याने एरोप्लेनने कव्हर केलेलं आहे. आणि हे पुढे तुम्हाला असं सांगितलेलं आहे बसचा ऍव्हरेज स्पीड दिलेला आहे 60 किलोमीटर पर आवर आणि एरोप्लेनचं स्पीड दिलंय 700 किलोमीटर पर आवर. आणि हे डिस्टन्स कव्हर करण्यासाठी टोटल 5 आवर्स म्हणजे त्याला 5 तास लागलेले आहे. तर तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे त्याने बसने ट्रॅव्हल केलं डिस्टन्स किती आहे. बघा क्वेश्चन समजून घ्या. इफ यू अंडरस्टँड द क्वेश्चन व्हेरी वेल then you can form the equations. Listen. Let distance traveled by bus be x. Let distance traveled by bus be x. Let distance traveled by aeroplane be y. मराठीमध्ये म्हणूया. बसने पार केलेले अंतर x मानू, विमानाने पार केलेले अंतर y मानू. आपल्याला माहिती आहे त्याने टोटल डिस्टन्स किती कव्हर केलेलं आहे 1900. इथून एवढं डिस्टन्स x आहे. इथून एवढं डिस्टन्स कव्हर केलेलं किती आहे y आहे. म्हणजे त्याचा अर्थ x आणि y या दोघांची ऍडिशन केली तर 1900. बघा हे त्याने बसने ट्रॅव्हल केलं डिस्टन्स आहे. हे एरोप्लेनने ट्रॅव्हल केलं डिस्टन्स आहे. आणि दोन्ही डिस्टन्स टोटल केलं तर 1900 आहे. म्हणून फर्स्ट इक्वेशन अशा प्रकारे आलं. x plus y is equal to 1900. Now the second equation is most important. For that you must know some formulas. I have written here the formula. Time is equal to distance upon speed. टाइम करायचा फॉर्म्युला आहे बघा. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. मराठीत आपण ते म्हणतो वेळ बरोबर अंतर छेद किंवा अपॉन वेग. म्हणजे आपल्याला टाइम फाइंड करायचं असेल डिस्टन्सला स्पीडने डिवाइड करायचं मग आपल्याला टाइम मिळणार आहे. आता सेकंड इक्वेशन कसं तयार केलं लक्ष द्यावं.
बसने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय? x. x इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस. बसने ट्रॅव्हल केलं डिस्टन्स आहे x आणि बसचा स्पीड जो आहे तो 60 आहे. बघा, डिस्टन्सला स्पीडने डिवाइड केलं की टाइम मिळणार आहे. दिस वन इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस and this one is the speed. It means distance upon speed. बघा, डिस्टन्सला स्पीडने डिवाइड केलं आपल्याला हा टाइम मिळाला. हा टाइम बस साठी लागलेला टाइम आहे. नेक्स्ट वन, सी, दिस वन इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन. एरोप्लेनने वाय डिस्टन्स ट्रॅव्हल केले आणि स्पीड जो आहे एरोप्लेनचा तो 700 आहे. y upon 700. Listen carefully. Y is the distance by aeroplane. Speed 700. Therefore, this one is the time taken by aeroplane. So, this one time is taken by bus. This one time is taken by aeroplane. And total time, the sum of them is 5 hours. बघा, कळत नसेल तर पुन्हा एकदा ऐका. टाइम करायचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन स्पीड. वेळ बरोबर अंतर छेद वेग. आपल्याला माहिती बसने कव्हर केलं डिस्टन्स आहे x आणि बसचा स्पीड आहे 60. म्हणजे डिस्टन्स आणि स्पीड, डिस्टन्सला जर स्पीडने डिवाइड केलं तर टाइम मिळणार. हा बसचा टाइम आहे. एरोप्लेनने कव्हर केलं डिस्टन्स y आहे आणि एरोप्लेनचा स्पीड म्हणजे वेग आहे 700. म्हणजे हा एरोप्लेनला लागलेला वेळ आहे, हा बस साठी लागलेला वेळ आणि हा एरोप्लेन साठी लागलेला वेळ आणि टोटल जर पाहिलं तर 5. म्हणून इक्वेशन असतात x upon 60 plus y upon 700 is equal to 5. Now you can see the denominator are not equal. To make the equal denominator, what we have to do? You have to multiply of this denominator. या दोघांचा मल्टिप्लाय करा. 60 आणि 70 चा मल्टिप्लाय करायचा 42,000. बघा, या दोघांचा मल्टिप्लाय केला. देन क्रॉस मल्टिप्लाय. 700 ने x ला मल्टिप्लाय करा, 60 ने y ला मल्टिप्लाय करा. So listen carefully. At first multiply of these two. देन क्रॉस मल्टिप्लाय, तिरकस गुणाकार. याने याला मल्टिप्लाय करायचं, याला मल्टिप्लाय करायचं आणि इज इक्वल टू 5. बघा, या दोघांचा मल्टिप्लाय 42,000. क्रॉस मल्टिप्लाय इथे 700 ने मल्टिप्लाय केलं 700x आलं, 60 ने y ला मल्टिप्लाय केलं 60y इज इक्वल टू 5. यू कैन सी हियर 42,000 इज डिवाइड, it will become multiply. बघा, 42,000 याला डिवाइड आहे, अपॉन आहे, आपण इज इक्वल टू च्या पलीकडे नेल्यामुळे मल्टिप्लाय झालं. यांचा मल्टिप्लाय करून घेतला 2,10,000. दिस वन इज द इक्वेशन सेकंड. द फर्स्ट इक्वेशन यू कैन सी x plus y is equal to 1,900. The second one 700x plus 60y is equal to 2,10,000. Here you can see 60y. Here is only y. To make the coefficient of y equal, you have to multiply by 60 to equation 1. बघा, इथे 60y, इथे फक्त y आहे. याला आपल्याला 60 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणून बघा, मल्टिप्लाय बाय 60 टू इक्वेशन 1. समीकरण 1 ला 60 ने गुणायचं. याला आपण 60 ने मल्टिप्लाय केलं. बघा, याला मल्टिप्लाय केल्यावर इक्वेशन अशा प्रकारे 60x plus 60y is equal to 1,14,000. This one is the third equation. Now you can see in second equation there is 60y, in third equation there is 60y, but you can see here the signs are equal, and when the signs are equal you have to make the subtraction. जेव्हा चिन्ह समान असतात तेव्हा आपल्याला त्यांची वजाबाकी करायची, सबट्रॅक्शन करायची. आपण सबट्रॅक्शन केली.
सबट्रॅक्शन केल्यानंतर साइन चेंज होणार. प्लस 60y मायनस 60y आर कॅन्सल्ड. 700 मधून 60x मायनस केलं 640x आलं. या दोघांचे आपण सबट्रॅक्शन करायचे. 96,000 to get the value of x is equal 96,000 upon 640. 0 and 0 are cancelled. 16 ने divide केले बघा. 16 you can divide by 4 or 8. 16 4s are 64. 16 6s are 96. 16 zeros are 0. 16 zeros are 0. 4 1s are 4. Here remaining 2 20. 4 5s are 20 and 4 zeros are 0. बघा डिवाइड करत असताना जर आपल्याला असं डिवाइड करता येत नसेल, यू कॅन मेक दिस डिव्हिजन ऑन द रफ पेज. बघा याला आपण डिवाइड करता रफ पेजने डिवाइड करा. इझिली आपला आन्सर मिळेल. x इज इक्वल टू 150. पुट x 150 इन इक्वेशन 1. x ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये टाकली. 150 प्लस होते तिकडे गेले मायनस झाले. y ची व्हॅल्यू आली 1750. बघा x मीन्स डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस इज इक्वल टू 150 kilometer. You have to write the unit. And distance traveled by aeroplane is equal to 1750 kilometers. In the textbook, they have asked you to only find out distance traveled by bus, but we have find out also the distance traveled by aeroplane. Listen. If you listen carefully, if you practice it, then you can solve it. For that, you must learn these formulas. Okay?